मुख्यमंत्र्यांचं स्वागत तुम्ही करणार हे निश्चित. मात्र तुमची जन आक्रोश यात्रा निघाली त्यावेळेस अजितदादांच्या टार्गेटवर तुम्ही होतात. मात्र नंतरच्या काळात दादा पुन्हा बोलले नाही. काय नक्की? हे बघा, मी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे, की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणजे वर्षानुवर्ष दादांनीच या भूमिका आग्रहीपणानं मांडलेल्या आहेत. मला अजूनही आठवतं, की जेव्हा माझा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, त्यावेळेच्या पहिल्या सभेतच दादांकडून एक फार महत्त्वाची गोष्ट मी त्यावेळी शिकलो होतो, की दादांनी एक वाक्य जे वापरलं होतं ते म्हणजे पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळालं पाहिजे आणि खाणाऱ्याला रास्त दरात शेतमाल मिळाला पाहिजे. मला वाटतं हे सूत्र दादांचं सुद्धा कायम आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही शेतकरी आक्रोश मोर्चाला दादांचा विरोध असण्याची मला अजिबातच शक्यता वाटत नाही. या सगळ्या मागण्या, या न्याय्य मागण्या आहेत. हे दादांसारख्या एक कायम विकासाची वाट धरणाऱ्या नेतृत्वाला हे मनोमन पटलं असेल आणि मला असं वाटतं की या मागण्यांच्या बाबत दादांनी सकारात्मक जर भूमिका घेतली तर या मागण्यांची सोडवणूक व्हायला नक्की मदत होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.